नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथनवीर डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला म्हणजे 5 ऑगस्ट 2024ला बांगलादेश आपलं शेजारचं राष्ट्र ह्याच्यामध्ये एक मोठी घटना घडली. ती म्हणजे त्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावरती हल्ला झाला. पण ही सुरुवात होती का असं नाही. ह्याच्या आधी बांगलादेशमध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. बांगलादेशमध्ये असंतोषाची मोठी लाट उसळली होती. बांगलादेशामधले तरुण हे रस्त्यांवरती उतरून कायदा हातात घेत होते, सुरक्षा व्यवस्थांना आव्हान देत होते. हा विरोध दडपून टाकण्यासाठी शेख हसीना यांनी सुरक्षा व्यवस्थांना त्यांच्यावरती गोळीबाराचे आदेश दिले आणि त्यामध्ये 1400 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचीच परिणती या हल्ल्यामध्ये झाली आणि 5 ऑगस्टला शेख हसीना यांच्यावरती झालेल्या जबरदस्त हल्ल्यानंतर त्यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि त्या भारतात आश्रयाला आल्या. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांचे खून झाले, काही सदस्यांना ही देश सोडून पळून जावं लागलं आणि अशी परिस्थिती एकदम अराजकाची परिस्थिती तयार झाली. त्याच्यानंतर तिथे ज्येष्ठ अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आलं, जे लष्कराच्या पाठिंब्यावरती आलं आणि आज ते सरकार अजूनही तिथे बांगलादेशामध्ये त्यांची राजवट टिकवून आहे. यानंतर या राजवटीने, ज्या मोहम्मद युनूस यांच्या राजवटीने शेख हसीना यांच्या विरोधात एक आयोग नेमला आणि त्यांनी जो हल्ला केला होता ह्याची चौकशी करण्यासाठी तो आयोग नेमला आणि केवळ 5 महिन्यांच्या चौकशीमध्येच त्याचा निकाल आलेला आहे आणि शेख हसीना यांना मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही एक मोठी घटना आहे, कारण बांगलादेश हे आपल्या देशाचे शेजारचं राष्ट्र आहे. याची निर्मितीच भारतामुळे झालेली आहे, त्यामुळे भारतावरती याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. भारत बांगलादेश संबंध, पाकिस्तानच्या याच्यावरती काय होणार आहे, चीनची याच्यामध्ये भूमिका काय, अमेरिका संबंध, या सगळ्याच गोष्टींच्या वरती या एका शिक्षेने, या घटनेने खूप परिणाम होणार आहेत आणि याचं विश्लेषण होणं खूप महत्वाचं आहे. आणि हे विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरगुडकर सर. नमस्कार सर, आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की ही नेमकी घटना काय होती? या शेख हसीना यांच्यावरती ही जे अटक झाली किंवा त्यांच्यावरती जो हल्ला झाला, नेमकं प्रकरण काय होतं? त्यांना शिक्षा का सुनावली गेली? विद्यार्थ्यांनी बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. ती आंदोलन बराच काळ चालू होती, परंतु त्यांनी हिंसक वळण हे साधारणतः जून पासून सुरुवात झाली, जून 24 पासून, आणि ऑगस्टला ते अगदी कळसाला पोहोचलं. आणि 5 ऑगस्टला ज्याप्रमाणे एखादा हल्ला बोल म्हणतात, अखेरचा हल्ला, तसा त्यांनी सर्व सरकारी आस्थापना, सर्व मंत्र्यांची घरं आणि त्याही पेक्षा सुद्धा राष्ट्राध्यक्षांचं जे घर होतं त्याच्यावर देखील हल्ला चढवला. त्यावेळेला जे या सगळ्या काळात याचं दमन करण्याकरता जे गोळीबाराचे आदेश दिलेले होते, ते गोळीबाराचे आदेश त्याच्यामुळे 14,000 इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांची हत्या करण्यात आली. त्याच्यावर आयोग नेमला गेला. 5 ऑगस्टला त्याच्या आधी शेख हसीना यांनी तिथून पलायन केलं आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्या आणि अर्थातच त्या चौकशीला त्या सामोऱ्या गेल्या नाहीत. त्यांच्या अपरोक्षही चौकशी झाली. त्यांचं वर्णन देखील, आता माजी राष्ट्राध्यक्ष असं केलं जात नाही, तर तो एक काय ज्याला आपण हुकुमशाह असं केलं जातं, इतकी परिस्थिती भीषण आहे. वेस्टर्न मीडिया त्यांना खलनायक ठरवण्याकरता रकानेच्या रकाने भरतोय. युट्यूब त्याच्यावर तुम्हाला येताना दिसतात आणि ते त्यांना माजी राष्ट्रप्रमुख सुद्धा म्हणत नाहीयेत. आणि म्हणून तर की काय, वातावरण इतकं चिघळवलं गेलंय की मृत्यूदंड ठोठवल्यानंतर कोर्टाच्या रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आवामी लीगवर खूप मोठ्या प्रमाणात, त्यांच्या ऑफिसेसवर, कार्यकर्त्यांवर सरकारने जोरदार हिंसक कारवाई सुरू केली. रस्त्यात धुमश्चक्री सुरू झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा अनागोंदी आणि अराजकाकडे बांगलादेशची वाटचाल सुरू झाली. लक्षात ठेवा, आज शेख हसीना ज्या भारताच्या आश्रयाला आलेले आहेत, त्यांचं वय 78 आहे. त्यांनी तर हा मृत्यूदंड सुनावल्यानंतर हा एक बांगलादेशच्या विरोधातला कट आहे असं मत स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. ही सुनावणी जेव्हा सुरू होती तेव्हा त्या सुनावणीची संभावना देखील त्यांनी तमाशा अशी केलेली होती. भारतामध्ये त्यांना काय आपण शरणार्थी किंवा रेफ्युजी म्हणून आपण वागणूक देत नाही आहोत.
तर आपण त्यांना एक सन्माननीय राजनैतिक अशा स्वरूपाच्या आशयाला आलेला एक पाहुणा अशी त्यांना आपण वागणूक देत आहोत. मुळात बांगलादेश हा अत्यंत अशांत आहे आणि त्यातलं जे गढूळ वातावरण होतं ते गढूळ वातावरण या मृत्यूदंडानं ढवळलं गेलेलं आहे. त्यांच्या घरासमोर जेव्हा आता मृत्यूदंड सुनावला गेला तेव्हा धनमंडली मधल्या त्यांच्या घरासमोर संतप्त जनता 2 बुलडोजर घेऊन आली होती आणि त्यांना आवरणं लष्कराला देखील काहीसं अशक्य झालेलं होतं. गेले काही दशकं पद्धतशीररित्या बांगलादेशाला एका अस्थिरतेच्या, अराजकाच्या, अनागोंदीच्या अशा वळणावर घेऊन गेलेलं आहे. आणि सवाल तर हाच आहे की बांगलादेशी जनतेला आता काय हवंय? राजकीय सूड हवाय का त्यांना तिथं लोकशाही नांदायला हवी आहे? खऱ्या अर्थाने आज बांगलादेश अशा एका चौकात उभा आहे की कोणत्या दिशेने आपला प्रवास होणार आहे हे त्या जनतेला आता माहित नाही. सर, तुम्ही आता जे वर्णन केलं ते अतिशय गंभीर आहे आणि भयानक सुद्धा आहे की अशा एखाद्या देशाची संपूर्ण वाटचाल एका अराजकतेकडे, दिशाहीन प्रवासाकडे जाणं हे खूप गंभीर आहे. पण या शेख हसीना ज्या होत्या ह्या काही सामान्य व्यक्ती नव्हत्या. बांगलादेशचे संस्थापक ज्यांना आपण म्हणता येईल, ते राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव झाला होता, ते शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. त्यांचं राजकारणातलं नेमकं महत्व काय? त्यांचा हा प्रवास त्यांच्या एकेकाळचा त्यांचा राष्ट्रपिता यांची कन्या हा त्यांचा इतकं महत्व असलेलं आणि ते आता हुकुमशाह म्हणून तरी गणलं जातात. त्यांचं नाव सुद्धा नको बांगलादेशमध्ये. हा प्रवास कसा झाला? काय त्यांच्या गोष्टी झाल्या? बांगलादेशची स्थापना झाली त्याच्या मागे अवामी लीग या राजकीय संघटनेचे अतोनात परिश्रम आहेत, त्यांचा अतोनात त्याग आहे. शेकडो कार्यकर्त्यांचा एक प्रकारे बळी देऊन आणि प्रचंड त्याग करून त्यांना हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अर्थात त्याला भारताच्या सरकारचं त्यावेळेला जो पाठिंबा मिळाला आणि शेख मुजीबुर रहमान यांना खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राच्या निर्मितीचं श्रेय दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांची कन्या असलेल्या शेख हसीना यांच्याकडे फक्त आपण त्यांची मुलगी आणि त्या राष्ट्राची प्रमुख म्हणून पाहू शकत नाही, तर त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा पलीकडे संपूर्ण उपखंडावर प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून आपल्याला पाहावं लागेल. आणि या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय पाहिलं नाही, कोणाची बाजू घ्यायचा प्रश्न नाहीये, परंतु लहानपणापासून त्यांनी फक्त मृत्यू, शोकनाट्य आणि त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या वाट्याला आलेला राजकीय संघर्ष यालाच सामना केलेला आहे. 2024च्या ऑगस्ट मध्ये जे घडलं ते निंदनीय आहे. त्याच्या आधी जे गोळीबाराचे आदेश दिले ते देखील आश्चर्यकारक आणि निंदनीय आहेत. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुणांची हत्या होत असताना आपले राजकीय निर्णय चुकतायत, आपल्याला मिळणारी माहिती चुकतीये, अशी जाणीव या इतक्या हुशार व्यक्तीला, राजकीय दृष्ट्या चाणाक्ष व्यक्तीला, राजकीय घरात जन्माला आलेल्या व्यक्तीला, ज्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालंय, त्यांच्याकडून इतका चांगला पॉलिटिकल अक्युमेंट त्यांना असताना ही अशा प्रकारची गोष्ट कशी झाली हे एक वेगळंच आहे. पण ती एक दुसरी थिअरी पण अशी आहे की त्या तरुणांची माथी भडकवली गेली होती आणि ते कायदा सुव्यवस्था हातात घेऊन तिथल्या सरकारी आस्थापना जाळत सुटले होते. त्याचे फार भीषण परिणाम झाले असते. पण मला आश्चर्य वाटतं, इतक्या वेगानं चौकशी होते, इतक्या वेगानं तपास होतो, इतक्या वेगानं पुरावे गोळा केले जातात, इतक्या वेगानं आरोप ठरवले जातात आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांना मृत्यूदंडाची सजा सुनावली जाते. याचा अर्थ एकच आहे, न्याय देवता एका नाजूक लोकशाहीच्या तराजूत आता तोलली जाते. सर, तुम्ही आता या सगळ्या शेख हसीनांचं महत्व सांगताना तुम्ही काही महत्वाचे उल्लेख सुद्धा केले की त्यांचा हे राजकीय निर्णय चुकले का, त्यांना काही गोष्टी माहिती नव्हत्या का, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाची व्यक्ती सुद्धा आहे, ती म्हणजे आताच्या अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस. त्यांनी बांगलादेशमध्ये जे मॉडेल राबवलं स्मॉल बँकिंग सिस्टीमचं, त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं आणि त्याच्यामध्ये त्यांना आज त्यांच्या हाताकडे धुरा आहे त्यांची. पण या मोहम्मद युनूस आणि शेख हसीना यांचे संबंध नेमके कसे होते आणि कशा पद्धतीने मोहम्मद युनूस हे शेख हसीना यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहायला सुरुवात झाली?
अगदी योग्य प्रश्न आहे. 2006 साली ग्रामीण बँक जी बांगलादेशची आहे त्याच्यात गरीब महिलांच्या उत्थापनासाठी त्यांनी जे काम केलं त्याच्याकरता त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. पण लोकांना माहीत नसलेली गोष्ट अशी आहे की 2006 ला ते पारितोषिक मिळाल्यानंतर त्या कामापासून मोहम्मद युनूस यांनी फारकत घेतली. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मागची 20 वर्ष हा माणूस नेमकं काय करतोय. तर तो काय करतोय ते तुम्हाला आत्ता कळलं असेल. तिथली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था आतून पूर्णपणे पोखरायचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांचा जो सगळा रोख होता तो शेख हसीना यांचं कायदेशीररित्या निवडून आलेलं जे सरकार आहे ते सरकार उलथवून टाकायचं आणि तिकडे एक अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण करायचा, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आणि आज लष्कराच्या साह्यानं निवडून न आलेले राष्ट्रपती म्हणून ते बसलेले आहेत. आणि हे आता उघडपणे बोललं जात आहे की जे डीप स्टेट आपण ऐकतो त्या डीप स्टेटच्या हातातलं बाहुलं म्हणून आज तिकडे ते राष्ट्रप्रमुख म्हणून बसलेले आहेत. आणि त्यांचा हसीनांच्या राजवटीला, कार्यपद्धतीला, एकूणच त्यांच्या अस्तित्वालाच विरोध होता. म्हणून आज एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शेख हसीना यांना आपल्या देशात परत जाता येत नाही आणि आता तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. सर, पण आता ह्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे आता शेख हसीना यांचा जो राजकीय पक्ष आहे त्या अवामी लीगचं नेमकं पुढे काय होणार. आता त्यांच्या विरोधात सुद्धा जनमत तयार व्हायला सुरुवात झाली बांगलादेशमध्ये. आणि एकूणच बांगलादेशची आता पुढची वाटचाल कशी असेल, राजकारण कसं चालेल. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेश हा जरी भारताच्या खाली असला आणि कंपॅरेटिव्हली खूप छोटा देश असला तरी सुद्धा बांगलादेश ही एक विकसित होत जाणारी, वाढत जाणारी अर्थव्यवस्था आहे. तिथलं जे उत्पादन क्षेत्र आहे ते अत्यंत वेगानं वाढत आहे. तिथली जी आरोग्य व्यवस्था आहे ती अतिशय उत्तम आहे आणि शेतीचं उत्पादन देखील त्यांचं वाढत चाललेलं आहे. याचं कारण जो मूळ बांगलादेशी समाज आहे, बंगाली स्पीकिंग, तो अतिशय कष्टाळू समाज आहे. परंतु त्या कष्टाळू समाजाचं दुर्दैव हे आहे की त्यांना कणखर आणि देशप्रेमानं भारलेलं नेतृत्व मिळायच्या ऐवजी त्यांना जे नेतृत्व मिळतंय ते अतिशय नाजूक अशा राजकीय व्यवस्थेचं मिळतंय. सवाल आहे केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणजेच न्याय म्हणायचा का. जे आत्ता मृत्यूदंड जाहीर झाला ती एक राजकीय सूड यात्रा आहे. आजपर्यंत या कुटुंबाच्या त्यागाकडे एका वेगळ्या नजरेनं बघणारा तिथला समाज आज नेमक्या अशा टप्प्यावर आहे की त्यांना मुजीबुर रहमानच्या फॅमिलीचं कोणतंही चिन्ह, कोणत्याही अस्तित्वाची खूण देखील त्यांना आता नकोशी झालेली आहे. जी अवामी लीग ज्यांनी स्वातंत्र्य दिलं तीच अवामी लीग आता कम्प्लिटली दिशाहीन झाली. याचं कारण शेख हसीना तिकडे जाऊ शकत नाहीत आणि इतर सर्व मोठे नेते ते युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इतर सर्व देशात पांगलेले आहेत. काही जणांची हत्या करण्यात आली आहे आणि बाकीचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते हतोत्साहित झाले. दे आर इन हायडिंग ओव्हर देअर. अशा प्रकारे देशावर पूर्णपणे राज्य करणारा एक छत्री अंमल असणारा राज्य पक्ष जेव्हा असा पटकन विजेचा दिवा बंद होतो तसा जेव्हा अस्ताला जातो त्यावेळेला नुसता अंधार नाही पसरत, तर त्या अंधारामध्ये त्या देशात बाह्य शक्तींना आपली पाळंमुळं रुजायला एक संधी मिळते. त्यातली काही ज्या शक्ती असतात त्या लोकशाही असतात, लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवणारे असतात. परंतु आत्ता ज्या शक्ती आहेत त्या लोकशाहीपेक्षा सुद्धा गैरलोकशाही मार्गाने या सत्तेला काबीज करण्याकरता उत्सुक असलेल्या अशा आहेत. सर्वात मोठा धोका मला जो आता जाणवतोय आणि तो म्हणजे एक प्रकारे लोकशाही ही संपूर्णपणे बांगलादेशमध्ये संपून जाईल आणि तिथे एक दहशतवादी, इस्लाम कट्टरतावादी अशा स्वरूपाचं राज्य उद्याला येईल. जे आज इराणमध्ये आपल्याला घडलं. 50च्या दशकामध्ये इराण भारता इतकंच प्रगत होतं
महिलांना पूर्णपणे संधी होती शिक्षणाची, स्वतःच्या अभ्युदयाची. पण तिकडे मुसाबेंचं सरकार याच डीप स्टेटनी पाडलं, त्याला देश सोडायला भाग पाडला. आणि मग तिकडे राज्य कोणाचं आलं असेल तर अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असणाऱ्या मुस्लिम मूलतत्ववादी असलेल्या अयातुल्ला खोमेनीचं. ज्या देशात एकेकाळी स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य होतं, तिथल्या स्त्रिया आज इराणमध्ये बुरख्याच्या सिस्टीम विरुद्ध लढतायत आणि अनेकींना त्याकरता त्यांच्या बंडा करता मारलं जात आहे. तीच परिस्थिती आज बांगलादेशवर ओढवणार नाही कशावरून? तिथे येणारं सरकार हे मुस्लिम आतंकवाद्यांचं, मूलतत्ववाद्यांचं, अतिरेक्यांचं असणार नाही कशावरून? हीच भीती आता सर्वात मोठी आहे. आणि त्याच्यात दिसते मला असं की तिला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारं जे वातावरण होतं ते भयानक आहे. तुम्हाला मी सांगतो, त्याची जी तीव्रता आहे ती भयानक आहे. रस्त्यावर आत्ता तिकडे अवामी लीग आणि पोलीस यांच्या धुमश्चक्री सुरू आहे. तर दुसरीकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, इलेक्शन कमिशन रिफॉर्म्स, ज्युडिशरी रिफॉर्म्स, अशा रिफॉर्म मधून आपण आधुनिकतेकडे या देशाला नेतोय असं युनूस भासवत आहेत. आणि दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात राजकीय सुडाचा प्रवास सुरू आहे असं वातावरण आता अवामी लीग बांगलादेश याच्यात अंतर्गत आपल्याला दिसतंय. आणि हे महत्वाचं काय, तुम्हाला एक तुम्हाला आणखी मुद्दा सांगतो. हे आपल्याला डेंजरस काय माहितीये? एकीकडे बांगलादेशला लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपण आता SIR चालू केलेलं आहे. आणि त्या SIRच्या भीतीनं तुम्हाला मी सांगतो, हमीरपूरची बॉर्डर आहे तिकडे बांगलादेशला लागून, त्या बॉर्डरवर शेकडो लोक बांगलादेशी जे घुसलेले होते आपल्याकडे, त्यांच्याकडे कुठली डॉक्युमेंट नाही आहेत. ते आता पश्चिम बंगालमधून पलायन करून पळून जायला बघतायत, कारण ते पकडले जातील. आणि त्याच वेळेला ह्या प्रताडणेमुळे तिकडून मोठा लोंढा आपल्याकडे यायची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच आपल्या शेजारच्या राज्यात नेमकं काय होतंय याच्याकरता आपण अत्यंत सजग राहणं आवश्यक आहे. याचं कारण तिथली जी राजकीय व्यवस्था कोसळली आणि तिकडे मूलतत्ववाद्यांचं, इस्लामी दहशतवाद्यांचं जर राज्य आलं तर तिथून घुसखोरी होईल. आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्या देशाला असणाऱ्या शांतीची गरज मात्र कायमची संपून जाईल. सर, तुम्ही हे सांगितलं, पण जेव्हा शेख हसीना यांना जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली गेली, त्याच्या विरोधात भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही ठिकाणी त्यांच्या बाजूने, काही ठिकाणी त्यांच्या विरोधात. आज मराठीमध्ये सुद्धा किंवा इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही संपादकांमधनं अशा पद्धतीच्या गोष्टी आल्या आहे की शेख हसीना यांना जी आश्रय दिला आहे, राजकीय आश्रय दिला आहे, ही एक मोठी चूक आहे. अशा पद्धतीची ही भारताची मोठी राजकीय चूक आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य या सगळ्यांना केलं गेलेलं आहे. आपल्या याच्याबद्दल मत काय? खरंच ही भारताची चूक आहे का? तुम्हाला काय वाटतं? अजिबात चूक नाहीये. माणुसकीच्या नात्यानं आपण त्यांना आश्रय देणं हे योग्यच होतं. या त्यांच्या राष्ट्राच्या निर्मितीला भारताचे रक्त, घाम, अश्रू आणि संपत्ती आपण दिलेली आहे. आपल्यामुळेच तिथून इस्लाम मूलतत्ववाद्यांना पलायन करावं लागलेलं होतं. आणि एक प्रकारे भारताला मैत्रीपूर्ण असा जर देश कुठला असेल तर तो बांगलादेश होता. आणि त्या बांगलादेशच्या निर्मितीत आपला सहभाग असल्यामुळे त्यांना इथं राजकीय आश्रय देण्यात कोणतीही चूक आपण केलेली नाही. सर, पण हे सगळं जरी असलं तरी आता बांगलादेश सारखा जो आपल्या तिन्ही बाजूनी जवळपास तो भारतानेच वेढला गेलेला आहे आणि सगळ्याच म्हणजे भारताच्या वरती अवलंबून, सगळ्याच पद्धतीने भारतावरती अवलंबून असलेला, भारतानेच जन्माला घातलेला हा देश आहे. या देशामध्ये एवढी अराजकाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर आता आव्हानं उभी टाकली आहेत, हे नक्की. आपल्याला काय वाटतं, कुठली आव्हानं आहेत आणि भारताने याच्यातनं मार्ग कसा काढला पाहिजे? निश्चितच त्यांना आपण आश्रय दिल्यामुळे काही आव्हानं निर्माण झाली आहेत. विशेषतः त्यांना मृत्यूदंड दिल्यानंतर तर आपल्या समोरची आव्हानं अधिक गडद झालेली आहेत. हा एखादा टाईट रोप वॉक ज्याला आपण म्हणतो ना, तसा आता टाईट रोप वॉक आपला सुरू झालेला आहे. याचं कारण हे जे अंतरिम सरकार आहे
ते भारताबद्दल विलक्षण असं आकस बाळगून आहे. भारताचं विरोधी एक विचारसरणीचं राष्ट्र तिकडे आलेलं आहे. आणि पुढच्या निवडणुकांचे निकाल अनिश्चित आहेत. त्या फेब्रुवारीमध्ये होतील अशी अपेक्षा आहे, परंतु त्या होतीलच असं काही मानायचं काही कारण नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना परत दिलं जावं अशी मागणी डिसेंबरमध्ये केली होती आणि आता पुन्हा नव्यानं होईल आणि त्याला आधार दिला जाईल, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाच्या कराराचा. पण एक लक्षात ठेवा, इंडियाच्या फॉरेन पॉलिसीची विचारसरणी आहे, डॉक्ट्रिन आहे, त्याच्यामधून आपण राजकीय दृष्ट्या मोटिवेटेड अशा केसेसमध्ये गुन्हेगार ठरलेल्या लोकांना परत पाठवायला बांधील नाही. अशा प्रकारची एक डिप्लोमॅटिक चतुराईची भूमिका आपण निश्चित घेऊ शकतो. याचं कारण त्यांच्या मृत्यूदंडाचा निकाल लागल्यानंतर ते आता गुन्हेगार आहेत, त्यांना परत पाठवलं पाहिजे अशी मागणी बांगलादेश आपल्यावर करू शकतो. परंतु आपलं उत्तर हे अतिशय संयमी, कोणत्याही प्रकारचा तणाव न वाढवणारं आणि त्याचबरोबर आपला खमकेपणा शांतपणे सांगणार आहे. आपला जो स्टँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र खात्याने घेतला तो अतिशय योग्य आहे. त्यांनी शांत, संयमी आणि कणखर भाषेत तुमचे माणुसकीचे संदर्भ आणि आमचे माणुसकीचे संदर्भ हे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे तुमच्या मागणीचा विचार करता येत नाही अशा स्वरूपाची भाषा आपण तिथे केलेली आहे. पण परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याचं कारण नेपाळमध्ये जशी जेनझी क्रांती झाली की ज्याचा उद्रेक बांगलादेशमध्ये 1 वर्षभरापूर्वी झालेला होता, तसंच काहीसं आता पुन्हा उद्भवणार नाही ना, हे बघणं आता नितांत आवश्यकता असणार आहे. याचं कारण तिथलं प्रशासन जे आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणांपुढे सुद्धा लोटांगण घालताना दिसतंय आणि युनुस यांचा अजेंडाच वेगळा आहे. पुनर्निर्मिती वगैरे हे सगळं सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांची भूमिका परदेशी ताकदींच्या हातातलं बाहुलं बांगलादेश बनेल अशा स्वरूपाच्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे विकासाच्या शक्यता या बांगलादेशमध्ये संपून जाणार का, की अमार बंगला सोनार बंगलावर सोनेरी पहाट येणार, हे पुढच्या वर्षभरात नक्की ठरणार आहे. सर, बांगलादेश अस्थिर होणं याचा अर्थ भारतीय उपखंडातला सगळाच प्रदेश अस्थिर होणं हे नक्की आहे. कारण भारताचा आणि बांगलादेश यांचा भूगोल जर बघितला तर एका ठिकाणी जरी काही झालं तर याचा सगळा प्रभाव सगळ्या क्षेत्रावरती पडतो. तर आता भारतासारखा जो एक महासत्ता बनू पाहणारा जो देश आहे, त्याच्या शेजारच्या देशामध्ये इतकी अराजकाची परिस्थिती तयार झाली आहे. ह्याच्यामध्ये आत्ताच्या सध्याचे जे प्रभावशाली देश आहेत, म्हणजे अमेरिका असेल, चीन असेल, यांचा या सगळ्या प्रकारामध्ये किती हात होता, यांचा काही याच्यामध्ये म्हणजे स्टेक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पाकिस्तान पासून फुटून बांगलादेश तयार झाला, या पाकिस्तानचा या सगळ्या प्रकारामध्ये किती हात होता? पाकिस्तान, चीन आणि अमेरिका या तिघांचाही या सगळ्यामध्ये अत्यंत बारीक आणि महत्वाचा रोल आहे. दे वॉन्ट टू कंट्रोल तिथली राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था, हे अतिशय उघड झालेले आहे. त्यामुळे भारताच्या विरोधातली आणि जी राजकीय भूराजकीय अशा स्वरूपाची एक छोटी ताकद आहे ती आपली अंकित असावी. आणि याच्याच करता म्हणून पाकिस्तानचे अनेक ISI ऑफिसर्स आणि चायनाचे अनेक बिझनेसमन तिकडे वारंवार भेटी देत असतात. आणि जे ISIचे ऑफिसर पाकिस्तानचे तिकडे जातात, ते तिकडे जाऊन चिकन नेक बद्दल, जी चिकन नेक भारताच्या ईशान्येच्या राज्यांना आपल्याला कनेक्ट करते, 22 मैलाची पट्टी असलेली जो भाग आहे, त्याच्याविषयी त्यांनी काही आक्षेपार्ह विधानं तिकडून केलेली आहेत. अमेरिकेचं लक्ष हे राजकीय तिकडे वर्चस्व मिळावं हे जेवढं आहे, तेवढंच गुंतवणुकीला उत्तम जागा, एक कमी पगारामध्ये मिळणारं स्वस्त लेबर आणि परदेशातल्या वस्तू तयार करण्यासाठी इथे एक चांगलं मार्केट तयार करता येईल, अशा प्रकारची त्यांची सगळी गोष्ट आहे. भारताचे आणि बांगलादेशचे संबंध हे अतिशय दृढ आहेत. दोघांमध्ये अनेक व्यापारी गोष्टी एक्सचेंज होतात. नेपाळमध्ये बनलेली वीज आपण बांगलादेशमध्ये वितरित करतो आणि जवळपास बांगलादेश त्या विजेवर अवलंबून आहे. इतकंच काय, तर अगदी अलीकडच्या काळात शेख हसीना असताना चिटगाव ते आगरताळा ही 12 किलोमीटरची रेल्वे बनणार होती
आणि ती रेल्वे बनल्यानंतर आपले संबंध फार चांगले झाले असते, तिथून ट्रेड वाढला असता, म्हणून पाकिस्ताननी त्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला. चीनची जहाजं गुडविल व्हिजिट म्हणून चितगावला जाऊन पोहोचली. ते एक वेळ सांगण्याकरता की तुम्ही हे जे भारताबरोबर करताय ते आम्हाला मान्य नाहीये. त्याला नाव दिलं गुडविल व्हिजिट म्हणून, हे गोंडस नाव दिलेलं होतं. हे सगळं सांगत असताना शेख हसीना यांच्या स्वभावाविषयी थोडं विधान करावं लागेल की काहीशा लहरी एककल्ली असा त्यांचा स्वभाव आतापर्यंत पुढे आलेला आहे. परंतु जर सेपरेटिस्ट ग्रुप भारतातले तिकडे गेले तर त्यातल्यापैकी एकाही ग्रुपला आजपर्यंत त्यांनी कधीही थारा दिलेला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पाक आणि USA यांचा धोका कमी करण्याकरता त्या बाईंच्या काही चुका पदरात घालून इस्लाम टेररिस्ट पेक्षा त्या बऱ्या अशी भूमिका घेऊन आपण आता तिथल्या हिंदूंच्या 8% हिंदू आहेत तिकडे, त्यांच्या रक्षणासाठी आपण पुढे जाणं अत्यंत महत्वाचं आहे. सर, आपण सगळ्या वेगवेगळ्या आयामांची चर्चा केली. आता या सगळ्यामध्ये कुठल्या कुठल्या शक्तींचा याच्यामध्ये सहभाग असू शकतो याबद्दलही आपण बोललो. पण आता अतिशय एकदम नाट्यमय वळणावरती सगळा राजकीय इतिहास आलेला आहे. आता पुढे होणार काय? भारत बांगलादेश, ज्या देशाला बांगलादेशला भारतानेच जन्माला घातलं, त्या बांगलादेशशी तर भारताचे संबंध असतील कसे? कारण शेख हसीना या भारत मित्र म्हणून ओळखल्या जात होत्या, आता त्या तिथे नाहीत आणि त्या परत जाऊही शकत नाहीत. तर आता भारत बांगलादेशचे संबंध कसे असणार आहेत? एकूणच या संपूर्ण टापूचं राजकीय भवितव्य काय असेल, हा शेवटचा प्रश्न. आताची परिस्थिती तर विलक्षण तणावपूर्ण आहे. बांगलादेशमधली देखील आणि भारत पाक संबंध हे एक प्रकारे विलक्षण तणावपूर्ण आहेत. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये बे ऑफ बेंगॉल समिट जी झाली बँकॉकला, तिथे मोहम्मद युनुस आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांची भेट झाल्याचं आपल्याला वर्तमानपत्रामधून कळलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे शेजारी राष्ट्रात कोणी जर चार्ज घेतला राष्ट्रप्रमुख म्हणून, तर त्याला आपल्याकडे एक औपचारिकता म्हणून निमंत्रण द्यायची पद्धत परंपरा आहे. परंतु आजपर्यंत आपण या युनुस साहेबांना काही बोलवलेलं नाही आणि ते अति योग्यही आहे. याचं कारण युनुस हे काही भारताचे मित्र म्हणून कधीच आतापर्यंत समोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आल्यानंतर भारताबरोबरचा जो आपला करार व्यापार आहे तो किती कमी होईल याच्याकरता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे महत्वाची जी होऊ शकते पुढच्या काही दिवसात, ते म्हणजे खलीलुर रहमान हे पुढच्या काही दिवसात कोलंबो सिक्युरिटी काउन्सिलसाठी भारतात येण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला त्या काउन्सिलमध्ये सहभागी होणाऱ्या अजित डोवाल यांच्याबरोबर त्यांची एक मीटिंग होईल. पण भारताच्या आत्ताच्या विचाराच्या केंद्रस्थानी काय असेल तर तिथले 8% जे हिंदू आहेत त्यांचं रक्षण ही एक महत्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीतलं मतदान फेअर व्हावं याच्यावर देखील भारताला लक्ष ठेवावं लागणार आहे. याचं कारण तरुणाई खूप मोठ्या प्रमाणावर आहे. बांगलादेशचा ॲव्हरेज एज ऑफ द नेशन इज 26. 2008 पासून शेख हसीना यांचं राज्य तिकडे होतं. नवीन गव्हर्नमेंट जे तिकडे येईल, अवामी लीगचं याची शक्यता आता कमी आहे. याचं कारण अवामी लीग पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. परंतु जे कोणी सरकार येईल ते भारताशी फ्रेंडली असावं आणि इथल्या सेपरेटिस्ट शक्तींना, विघटनकारी शक्तींना स्थान न देणारं आणि दहशतवादी, अतिरेकी, मुसलमान विचारसरणीपासून दूर जाणारं असं असावं, अशी भारताची अपेक्षा असणं काही गैर नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे अवामी लीग आता इतकी विस्कळीत आहे, त्यात शेख हसीना यांचं वय 78 आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा उत्तराधिकारी किंवा सक्सेशन प्लॅन काही केलेला आहे असं काही आपल्याकडे समोर येत नाही. त्यामुळे अवामी लीग हे आता अतिशय कमकुवत झालेलं आहे. त्यामुळे येणारं सरकार हे भारत मित्र असेल याकरता आग्रही राहणं आणि परिस्थितीवर लक्ष ठेवणं आणि प्राणपणानं शेख हसीना यांचं रक्षण करणं हीच खरी आता काळाची गरज आहे. सर,
अतिशय महत्वाच्या आणि भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती आपण चर्चा केली. हे सगळे आयाम समजून घेतले. इतिहासापासून आजपर्यंत काय काय घडतंय आणि पुढे काय होणार आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो. खरंच बांगलादेश आणि भारत ही खूप महत्वाची राष्ट्र आहेत. या संपूर्ण टापूमध्ये आपल्याला जर शांतता टिकवायची असेल तर भारताला बांगलादेश हा स्थिर राहणं आणि भारताचा बांगलादेश हा मित्रच राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आज ही पुढे अशाच घटना घडतील अशा पद्धतीची आपण आशा व्यक्त करू. पण आज तुम्ही मला मुलाखतीला वेळ दिलात आणि या सगळ्या विषयाचं विश्लेषण केलं त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुळकर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बांगलादेश प्रश्नावरती चर्चा केली. हा विषय तुम्हाला कसा वाटला, ह्या विषयाचे सगळे वेगवेगळे आयाम आपण समजून घेतले आणि त्याचं सखोल विश्लेषण आपण केलं. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच कुठल्या विषयांवरती आपल्याला या मालिकेमध्ये चर्चा घडवून आणावीशी वाटते ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.